नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार दर 28 ते 30 महिन्यांनी एक अतिरिक्त महिना येतो, जो चंद्र आणि सूर्य कालगणनेतील फरक भरून काढण्यासाठी जोडला जातो. या महिन्याला अधिक मास किंवा मलमास म्हणतात, परंतु हिंदू धर्मशास्त्रामध्ये या महिन्याचे नाव पुरुषोत्तम मास असं ठेवण्यात आलं आहे. भगवान विष्णूंचे एक नाव पुरुषोत्तम आहे आणि त्यांनी या महिन्याला आपल्या नावाने अभिषिक्त केले असे पुराणात सांगितले जाते. या महिन्यामध्ये केलेल्या व्रतांना इतर महिन्यापेक्षा 100 पट अधिक फळ मिळते असा विश्वास आहे. म्हणूनच स्त्रिया या महिन्यामध्ये विशेष उत्साहाने पूजा, व्रत, कथा, श्रवण आणि दान यामध्ये सहभागी होतात. 2026 मध्ये ज्येष्ठ हा महिना अधिक येणार आहे. म्हणजेच यावर्षी 2 ज्येष्ठ महिने असतील. अधिक ज्येष्ठ मास हा 17 मे 2026 ते 14 जून 2026 पर्यंत असणार आहे आणि निज ज्येष्ठ मास हा 15 जून 2026 ते 14 जुलै 2026 पर्यंत असणार आहे. असं म्हणतात की जेव्हा अधिक मासाची निर्मिती झाली, तेव्हा त्याला कोणीही स्वामी मानण्यास तयार नव्हते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने या महिन्याला आपले स्वतःचे नाव दिले पुरुषोत्तम. त्यामुळे या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनंत पटीने पुण्य मिळते. या महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्ये केली जातात, ज्यामध्ये स्वस्तिक व्रत असेल किंवा आवळ्याचं दीपदान असेल, कारण दीपदानाला या महिन्यामध्ये खूप जास्त महत्त्व आहे. पिंपळ वृक्षाची पूजा करणं, आवळा वृक्षाची पूजा करणं, आवळ्यावरती 33 दिवे लावून दीपदान कसं करावं यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे. तुम्ही तो बघू शकता. त्याचबरोबर देव्हाऱ्यासमोर स्वस्तिक व्रत देखील केलं जातं. गोपद्म व्रत करून देखील भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आपण प्राप्त करून घेऊ शकतो. गोपद्म व्रत हे रांगोळीने काढलं जातं आणि त्याचबरोबर पुरुषोत्तम व्रत देखील या महिन्यामध्ये करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. कारण अधिक महिन्याचं नावच पुरुषोत्तम मास आहे. मग आता पुरुषोत्तम व्रत करायचं असेल तर ते कसं करायचं? अगदी साध्या सोप्या पद्धतीने. कारण बरेचसे व्रत करत असताना त्याचं आपल्याला उद्यापन देखील करावं लागतं. मग या व्रताचं काही नियम आहेत का? हे व्रत केल्यानंतर आपल्याला कोणती सेवा करावी लागते का? किंवा या व्रताचं उद्यापन कसं करायचं? हे व्रत करण्याची योग्य पद्धत कोणती? हे मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. तर पहा, अधिक महिन्यामध्ये पुरुषोत्तम व्रत करायचं असेल तर दररोज पहाटे उठून स्नान करणे, देवाची पूजा करणे आणि अंगण किंवा पूजास्थान स्वच्छ करून रांगोळी काढणे हे नित्यकर्म मानले जाते. रांगोळी काढणे म्हणजे घरामध्ये लक्ष्मी आणि मंगलाचे आवाहन करणे. भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेला रांगोळी अत्यंत प्रिय आहे असे शास्त्र सांगते. रांगोळी काढण्याचे काय धार्मिक महत्त्व आहे? रांगोळी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते. ती भूमी शुद्ध करण्याचे प्रतीक आहे. रांगोळीचे रंग आनंद, समृद्धी आणि उत्साह दर्शवतात. पुरुषोत्तम मासामध्ये कमळ, शंख, चक्र, गदा, पद्म आणि तुळशी यांच्या आकृती असलेल्या रांगोळ्या काढणे विशेष शुभ मानले जाते. रांगोळी काढताना केलेले मनोभावे ध्यान हे एक प्रकारची भक्ती आहे. आणि त्यातल्या त्यात अधिक मास ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, या महिन्यामध्ये भगवान विष्णूंना समर्पित असलेली पुरुषोत्तम रांगोळी काढण्याला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. या रांगोळीने भगवान विष्णूंचे स्वागत केले जाते, कारण ही स्वागत करण्याचे प्रतीक मानले जाते. घराच्या अंगणात किंवा पूजेच्या ठिकाणी ही रांगोळी काढल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि वातावरण सात्विक होते. अशी मान्यता आहे की अधिक महिन्यामध्ये ही रांगोळी काढल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि लक्ष्मीचा वास टिकून राहतो. पूजा, व्रत आणि दानासोबतच रांगोळी काढल्याने पुरुषोत्तम मासाचे पूर्ण फळ मिळते आणि पुण्य मिळते. परंपरागत रांगोळी हाताने काढली जाते, बोटांनी किंवा रांगोळी शंकूने काढली जाते. यासाठी बराच वेळ आणि कुशलता लागते. आजकाल व्यस्त जीवनशैलीमध्ये प्रत्येक स्त्रीला रोज वेळ काढणे शक्य होत नाही. अशा वेळेस लाकडी रांगोळी साचे खरंच खूप उपयुक्त ठरतात. सुंदर आणि नेमके डिझाईन यांच्यामुळे प्रत्येक वेळी सारखेच सुंदर आणि सुबक डिझाईन येते. हाताने काढताना होणाऱ्या चुका देखील होत नाहीत. वेळेची बचत होते. कारण साचा ठेवा, रांगोळी भरा, साचा उचला बस. काही मिनिटातच सुंदर रांगोळी तयार. टिकाऊपणा लाकडी साचे मजबूत असतात. एकदा विकत घेतल्यानंतर वर्षानुवर्ष वापरता येतात.
एका साच्याने वेगवेगळ्या प्रकारे रांगोळी काढता येते. साचे बदलून नवीन नवीन डिझाईन देखील तयार करता येतात. मुलांसाठीही सोपे आहेत. घरातील मुलेही साच्यांनी सहज रांगोळी काढू शकतात. त्यामुळे त्यांनाही या परंपरेमध्ये सहभागी करून घेता येते. पुरुषोत्तम महिन्यामध्ये विष्णुप्रिय डिझाईन वापरणे विशेष फलदायी मानले जाते. आता हे काही रांगोळीचे स्टेन्सिल्स मला रिसीव्ह झालेले आहेत. तर हे रिसीव्ह झालेले आहेत पुण्याच्या उत्कर्ष रांगोळी स्टेन्सिल्स या होलसेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून. तसं तर तुम्ही रांगोळीचे साचे बाजारातूनही विकत घेऊ शकता. परंतु थेट कंपनीतून म्हणजेच उत्पादकाकडून साचे मागवण्याचे अनेक विशेष फायदे आहेत. कंपनी थेट विकत असल्याने साच्यांचा दर्जा उत्तम असतो. मध्यस्थांकडून घेतल्यास दर्जा खालवलेला किंवा बनावट माल मिळण्याचा धोका असतो. थेट कंपनीतून घेतल्यावर तुम्हाला खात्रीशीर टिकाऊ लाकडाचे साचे मिळतात. मध्यस्थ नसल्याने उत्पादकाचा नफा थेट तुमच्यापर्यंत पोहोचतो. म्हणजेच तुम्हाला कमी किमतीमध्ये उत्तम दर्जाचा माल मिळतो. कंपनीच्या गोदामामध्ये शेकडो प्रकारचे साचे असतात. छोटे, मोठे, गोल, त्रिकोणी, विविध धार्मिक आकृत्यांचे, फुलांचे, पक्ष्यांचे. थेट कंपनीतून मागवल्यावर तुम्हाला हे सर्व पर्याय उपलब्ध असतात. आणि ही लाकडी रांगोळीच्या साच्यांची कंपनी जी आहे, ती तुमच्या इच्छेनुसार खास साचे बनवून देतात. तुम्हाला एखाद्या विशिष्ट देवतेची किंवा आकृतीची रांगोळी हवी असेल, तर ते देखील तुम्ही सांगू शकता. कंपनी ते नक्की बनवेल. पण अधिक मासातील म्हणजेच पुरुषोत्तम मासातील ही पुरुषोत्तम रांगोळी का काढावी, याचं काय महत्त्व आहे, हे व्रत कसं करावं, हे आता आपण जाणून घेऊयात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला देवघरासमोर रोज देवपूजा झाल्यानंतर ही रांगोळी काढायची आहे. देवघरासमोर शक्य नसेल तर तुम्ही तुळशीसमोर देखील काढू शकता. बघा, आता अधिक मासामध्ये पुरुषोत्तम व्रतातील रांगोळी काढण्यापूर्वी जागा स्वच्छ करा. जिथे रांगोळी काढायची आहे ती जागा आधी झाडून ओल्या कपड्याने पुसून स्वच्छ करा. पांढरी रांगोळी किंवा रंगीत रांगोळी किंवा नैसर्गिक रंग तुम्ही वापरू शकता. पुरुषोत्तम मासामध्ये पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचा वापर करणे खूप शुभ मानले जाते. साचे स्वच्छ असल्याची खात्री करूनच मग तुम्ही वापरा. रांगोळी काढताना मनामध्ये भगवान विष्णूंचे नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जपत ही रांगोळी काढणे विशेष फलदायी असते. रांगोळी ही केवळ रंगाचा खेळ नाही, ती एक जिवंत प्रार्थना आहे. जेव्हा एक स्त्री पहाटे उठून थंड पाण्याने स्नान करून देवाचे नाम घेत अंगणामध्ये रांगोळी काढते, तेव्हा ती केवळ घराला नव्हे तर स्वतःच्या आत्म्यालाही सजवते. ती भूमीला नमस्कार करते, लक्ष्मीला आमंत्रण देते आणि दिवसाची सुरुवात मंगलमय करते. अधिक मासामध्ये हे व्रत करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला पुरुषोत्तम भगवंताचा आशीर्वाद लाभतो, असे आपले पूर्वज सांगतात. आणि आजच्या युगामध्ये लाकडी साच्यांनी हे काम अधिक सुलभ झालं आहे. हे आपलं सौभाग्य आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात, हे आपल्याला माहितीच आहे. त्यानुसार या महिन्यामध्ये अशा पद्धतीची रांगोळी काढली जाते आणि तिला पुरुषोत्तम रांगोळी असं म्हणतात. या रांगोळीमध्ये मध्यभागी विष्णू असतात आणि त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या प्रिय गोष्टी रांगोळीतून दाखवल्या जातात. या रांगोळीचा छापा तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून मागवू शकता. थेट कंपनीतून हा रांगोळीचा साचा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे अगदी होलसेल रेटमध्ये तुम्ही हा रांगोळीचा साचा मागवू शकता. किंमत जी आहे ती तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर जो दिलेला आहे त्यावरती संपर्क करूनच माहिती करून घ्यावी. बऱ्याचशा महिलांना घरातील जबाबदारीमुळे किंवा ऑफिस वर्कमुळे कोणतेही व्रत वैकल्य अधिक महिन्यामध्ये करणं शक्य होत नाही. त्यामुळे वेळेअभावी जर तुम्हाला कोणतंही व्रत करणं शक्य नसेल तर हे रांगोळीचं व्रत तुम्ही नक्कीच करू शकता. रांगोळीच्या साच्याच्या मदतीने तुम्ही हे व्रत केलं तर तुम्हाला अधिक महिन्याचं संपूर्ण फळ मिळेल. फक्त रांगोळी काढायची आहे, भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करत त्यानंतर या रांगोळीला धूप दीप अर्पण करायचं, बस इतकंच तुम्हाला अधिक महिनाभर करायचं आहे. या व्रताचं उद्यापन वगैरे करण्याची गरज नाही. या महिन्यामध्ये जितकी जास्तीत जास्त तुम्ही मनोभावे सेवा उपासना कराल, त्यामुळे त्या सेवेचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळतं. आता झाली पुरुषोत्तम रांगोळीचा एक प्रकार. यामध्ये दुसराही एक प्रकार आहे ज्याला आपण पुरुषोत्तम रांगोळीच म्हणू शकतो. पण त्या रांगोळीचा जो साचा आहे तो थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे. ज्यामध्ये बालाजींचं चित्र रेखाटलेलं आहे आणि खाली स्वस्तिक हे शुभचिन्ह काढलेलं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्वस्तिक हे शुभचिन्ह भगवान श्रीहरी विष्णूंचं प्रतीक आहे. त्यामुळे कोणताही एक साचा तुम्ही मागवू शकता किंवा तुम्हाला दोन्ही साचे आवडले असतील तर दोन्हीही साचे तुम्ही मागवून रोज एक रांगोळी काढली तरी सुद्धा चालेल. दोन्हीही रांगोळीचे साचे हे पुरुषोत्तम रांगोळीचाच प्रकार आहे किंवा एक रांगोळीचा प्रकार तुम्ही घराच्या अंगणामध्ये काढू शकता
आणि एक रांगोळीचा प्रकार तुम्ही देव्हाऱ्यासमोर काढू शकता. असंही तुम्ही करू शकता. या महिन्याच्या अनेक परंपरा आहेत, जसं की जावयाला अनारसे किंवा बत्तासे याचं वाण देणं, दीपदान करणं. या परंपरेसोबतच आणखीन एक परंपरा म्हणजे या महिन्यात काही खास रांगोळ्या काढल्या जातात. आता ह्या 2 रांगोळीचे प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केले. याचंच पारंपरिक रूप म्हणजेच अधिक मासानिमित्त काढण्यात येणारी एक विशेष रांगोळी, जी खूप आधीपासून आपल्या आई-आजी काढायच्या, ती रांगोळी देखील तुम्ही काढू शकता. तर ही रांगोळी कोणती? तर हे पुरुषोत्तम व्रताचा रांगोळीचा साचा. हे रांगोळीचे साचे तर तुम्ही मागवू शकता. पण हे रांगोळीचे साचे किंवा हे व्रत करणं शक्य नसेल, तर अगदी साधा सोपा रांगोळीचा प्रकार, ज्याला आपण गोपद्म रांगोळी असं देखील म्हणू शकतो. गोपद्म रांगोळी यावरूनच लक्षात येतं, की या रांगोळीमध्ये गोपद्म काढण्यात येतं. पण ते एका विशिष्ट पद्धतीने, ठराविक रचनेमध्येच असतं. यामध्ये सगळ्यात वर एक गोपद्म काढण्यात येतं. त्यानंतर त्याच्या खाली 2, 3, 4 याप्रमाणे प्रत्येक ओळीमध्ये एक-एक गोपद्म वाढवलं जातं आणि सगळ्यात खालच्या थरामध्ये 7 गोपद्म काढायची. अगदी सोपी असणारी ही रांगोळी काही घरामध्ये महिनाभर काढली जाते आणि ही पुरुषोत्तम रांगोळी देखील तुम्ही अगदी महिनाभर काढू शकता. या व्रताचं कोणतंही उद्यापन वगैरे करण्याची गरज नाही. फक्त ही रांगोळी तुम्हाला घराच्या अंगणामध्ये किंवा देव्हाऱ्यासमोर काढायची आहे इतकंच. अधिक मास हा भगवान पुरुषोत्तमाचा मास आहे. या महिन्यामध्ये केलेली प्रत्येक पूजा, प्रत्येक नामस्मरण आणि प्रत्येक रांगोळी यामागे भक्ती असावी, श्रद्धा असावी. लाकडी रांगोळीचे साचे ही केवळ एक साधना आहे. या साधनेने तुमची भक्ती अधिक सुंदर आणि नीटनेटकी होऊ शकते. तर मग उशीर का करताय? आजच थेट कंपनीशी संपर्क करा आणि तुमच्या आवडीचे लाकडी रांगोळीचे साचे खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही मागवू शकता. पुरुषोत्तम महिन्यामध्ये तुमच्या घराला दिव्य सौंदर्याने सजवा. भगवान विष्णू तुमच्यावरती कृपा दृष्टी ठेवतील हीच प्रार्थना करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. या व्यतिरिक्त मी कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहेत. तर त्या डिटेल्सवरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा. याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.